स्वराज्य वाढत होतं. जमिनीवर मावळे गनिमी काव्याने अजिंक्य होते. सह्याद्रीतले किल्ले पण मजबूत होते. महाराजांनी एकामागून एक कन्स्ट्रेंट तोडले होते. पण महाराजांनी एक गोष्ट ओळखली जी इतरांना दिसली नव्हती. पश्चिमेला समुद्र आहे आणि समुद्रावर पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी सगळेच बसले होते. कोकण किनारा असुरक्षित होता. समुद्रातून शत्रू येऊ शकतो हे महाराजांच्या दूरदृष्टीने हेरले होते. जमिनीवरचे कन्स्ट्रेंट सोडवले. आता समुद्र नवीन कन्स्ट्रेंट झाला होता. महाराजांनी वेळ वाया घालवला नाही. त्यांनी आरमार उभं केलं. स्वतःची नेव्ही, जलदुर्ग उभारले. एक कन्स्ट्रेंट संपला, पुढचा लगेच ओळखायला हवा आणि त्याला ऍड्रेस करायला आधीच सुरुवात करायला हवी. हेच तुमच्या कारखान्यात होतं. फेटलिंग कन्स्ट्रेंट फिक्स केला, आउटपुट वाढला. पण आता काय? मोल्डिंग नवीन कन्स्ट्रेंट. मोल्डिंग फिक्स केला, पण आता मार्केट कन्स्ट्रेंट. डिलिव्हरी कमिटमेंट्स रिलायबल नाहीत म्हणून मोठ्या ऑर्डर्स कमी होत जातात. प्रत्येक कन्स्ट्रेंट सॉल्व्ह केल्यावर पुढचा कन्स्ट्रेंट आपोआप सरफेस होतो. बहुतेक ओनर्स एक कन्स्ट्रेंट सॉल्व्ह झाला की रिलॅक्स होतात. महाराजांनी जमिनीवर विजय मिळवला आणि लगेच समुद्राकडे बघितले. तुम्ही एक कन्स्ट्रेंट सॉल्व्ह केला, लगेच पुढचा कुठे तयार होतोय ते बघा. स्वराज्य वाढायचं थांबलं नाही. तुम्ही तुमच्या कारखान्यालाही मोठं होण्यापासून थांबवू नका. हा एक वेळचा प्रोजेक्ट नाहीये. ही सतत सिस्टीम सुधारण्याची विचार पद्धती आहे.